हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि सकाळची सुरुवात झालेली आहे चहा आणि ब्रेडनी. आणि आम्हाला असे खरपूस ब्रेड आवडतात, तसे थोडेसे करपलेले छान पैकी. मज्जा येते तसं खाण्यामध्ये. सो आता चहा घेते प्यायला. आणि अवनी झोपलेली, तिला उठवली, म्हटलं पहिले चहा पिऊन घे, कारण तिच्या तर एक्झाम पण चालू आहे. आणि घरामध्ये खूप सारा पसारा होता, बिकॉज माझा जो बेड आहे, बेड म्हणजे सोफा कम बेड आहे, तो तिथे साईडला तुटला. तर त्याला ना उघडायला ना खूप प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे हंतरुण ठेवायचा तर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे माझा. मग आता काय करू. मग इकडे माझी चेअर होती, ही ना सलून मधली आहे, दुसरी घेतली, त्याच्यामुळे ही घरी आणली आहे. तर तिथलं ना तिथे खूप पसारा ठेवला होता मी, कारण ठेवायला जागाच नाहीये. मग ते सर्व काढलं, आवरलं. अवनीला म्हटलं, अवनी मी ते सगळं आवरते, तोपर्यंत तू अभ्यास करून घे. पण अवनी अभ्यास कसला, अवनी टीव्ही बघत बसली होती. आणि मग मी तिकडचा सगळा पसारा कचरा वगैरे आवरला, पूर्ण घर साफ केलं. आणि मग दिवाबत्ती केली. आणि आज अक्षयचा उपवास होता महाशिवरात्रीचा. तर मग म्हटलं, अवनीला म्हटलं चल मग आपण काय करूया दोघी जणी. खूप उशीर पण झाला होता, भूक पण लागली होती. मग तिला म्हटलं चल आमंत्रणला जाऊया. दोघी जणी आमंत्रणला गेलो. मिसळ पाव घेतली, एकच मिसळ घेतलेली दोघींमध्ये, बिकॉज आमच्या दोघींना सफिशियंट असते ती. आणि पाव फक्त एक्स्ट्रा घेतले होते आणि रस्ता एक्स्ट्रा घेतला होता. बाकी मिसळ एकच होती. आणि खूप छान असते मिसळ, तुम्ही पण एकदा ट्राय करा. त्याच्यानंतर तिला आईस्क्रीम खायची होती. मग तिला म्हटलं बाई तूच खा, मला नकोय आईस्क्रीम. मग तिला आईस्क्रीम दिली आणि तिकडनं निघालो. आणि पप्पांचा माझा बर्थडे 11 तारखेला, अवनीच्या बाबांचा. तर म्हटलं अवनीचं इथे आलोय तर बाबांना टी शर्ट घेऊया. मग त्यांना टी शर्ट घेतलं पटकन आणि मग तिकडनं निघालो. अवनीचा 4चा क्लास होता, तिला मी क्लासला सोडली आणि मी माझी घरी आली. घरी आल्याच्या नंतर मग थोडा आराम केला, थोडंसं एडिटिंग केलं. आणि संध्याकाळचे 6 वाजले बघता बघता. आणि म्हटलं चला आता चहा पिल्याशिवाय आपली संध्याकाळ काही जाणार नाही, म्हणून मग सगळ्यात पहिले चहा ठेवली. एकटीच होती घरामध्ये. मग चहा वगैरे ठेवली आणि मग सगळं आवरून घेतलं, भांडी वगैरे. आणि मग नंतर ना अक्षय बोलला की मी आज संध्याकाळीच उपवास सोडणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. त्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता आणि म्हणजे त्याला ना ते वडे वगैरे खाल्ल्याचा त्रास होतो, म्हणून तो बोलला की जाऊ दे मी जेवतो आता, कारण मला खूप कसं तरीच होतंय. म्हटलं जाऊ दे ठीक आहे, जेव करून मग तू. मग त्याला ना भेंडी मसाला हवा होता. मग भेंडी आणली, काजू आणले. मी तुम्हाला मगाशी दाखवले, व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर काजू आणले, कारण त्याच्यात काजूची पेस्ट पण टाकायची होती. त्याला ना भेंडी मसाला माझ्या मावशीने एकदा बनवला होता, तर त्याला ना तसा हवा होता. तर त्याला म्हटलं बघ, मावशीच्या हातची चव वेगळी आहे, माझ्या हातची चव वेगळी आहे, पण मी ट्राय करेन छान बनवण्यासाठी. फर्स्ट टाइमच ट्राय करते. भरपूर साऱ्या अशा रेसिपीज, माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर मी भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की मी फर्स्ट टाइम ट्राय केले, कारण मम्मीच्या घरी मी जास्त कधी केलेलं नाही ह्या गोष्टी. प्रत्येक मुलगी आईच्या घरी खूप कमी काम करते, काही करत पण असतील, बट माझ्या मम्मीने मला काहीच जास्त म्हणजे कधी काम नाही सांगितलेलं. पण आता मी सगळं काही शिकले लग्नानंतर. खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या मी लग्नानंतर शिकलेली आहे, कारण अक्षयनी पण मला त्यावेळेसला खूप समजून घेतलेला, त्याच्यामुळे मला कधी हा प्रॉब्लेम आलेला नाहीये. तरी पण मी त्यासाठी ट्राय करते. अवनी पण मला बोलत असते मम्मी ट्राय करते, मी नक्की ट्राय करते आणि खूप साऱ्या गोष्टी बनवते पण आता घरी, जे तुमच्यापर्यंत मी कधी कधी शेअर सुद्धा करते. कधी कधी विसरून जाते, बिकॉज लक्षात नाही राहत व्हिडिओ काढायचं. आणि मग भेंडीना स्वच्छ धुवून घेतली, मग एका ह्याच्यावरती ठेवून दिली. म्हटलं आता थोडं त्याला कापायचे भेंडी मसाला करण्यासाठी. आणि मग सगळं झाल्यानंतर कुकर वगैरे लावला डाळ भाताचा. कांदा वगैरे लागणार होता, मग कांदा वगैरे चिरून घेतला. आणि मग भेंडी मसाला करायला स्टार्ट केलं होतं मी. त्याच्यामध्ये ना आपल्याला कोथिंबीर, कांदा, टोमॅटोची प्युरी, काजूची पेस्ट, बाकी सगळे मसाले, बाकी आपले घरगुती जे मसाले आहेत ते त्याच्यात टाकायचे होते. सो मी पण युट्यूबला बघूनच केली होती रेसिपी, कारण मी जसं की म्हटलं की मला नाही माहिती होतं, पण मी ट्राय केली आणि खरंच खूप छान झाली होती. ह्या सगळ्या गोष्टी मी टाकल्या होत्या. आणि सगळ्यात पहिले ना तेलामध्ये ते फ्राय करून घेतले होते, बिकॉज ना ते थोडे फ्राय केले ना की त्याची टेस्ट थोडी वेगळी होते आणि छान लागते, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे. आणि त्याच्यानंतर स्टार्ट केली रेसिपी बघून. आणि मग सगळ्यात पहिले जिरं फोडणीला दिलं, त्याच्यानंतर लसूण फोडणीला दिली. आणि त्याच्यानंतर मिरची घेतली, 2च मिरच्या घेतल्या, कारण माझ्याकडे फक्त पाव किलोच मी आणलं होतं, कारण फक्त अक्षय खाणार होता. मी आणि अवनी भेंडी खात नाही, मला नाही आवडत, मला फक्त कडधान्य आवडतात, त्याच्यामुळे त्यासाठी एकट्यासाठी फक्त पाव किलो सफिशियंट होते. आणि इकडे आता माझं सगळं झालेलं आहे. आता फक्त भेंडी त्याच्यात टाकायची आहेत आणि मग भेंडी टाकल्याच्या नंतर भाजी रेडी. त्याच्यासाठी नंतर 10 ते 15 मिनिटं आपण हे करून घेणार आहोत, वाफून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. त्याच्यानंतर सरप्राईज
जसं की मी तुम्हाला म्हटलं, अक्षयनी अचानक सरप्राईज दिलं, केक आणला. मला माहिती नव्हतं. मला अचानक तो बोला की बाहेर ये, मी आतमध्ये काम करत होती. हॅपी वुमन्स आम्हाला काय हॅपी वुमन्स बायकोला जरा चेक हे घ्या. हॅपी वुमन्स डे. तुम्हाला गाऊन पार्टी धाब्यावर जायचं डायरेक्ट. मेन्स डे साजरा करायला घेणार नाही, आपण डायरेक्ट धाब्यावर जायचो. आपल्याला पण विश पण करत आवनी 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 प्ले ही केक हावरी केक हावरी केक हावरी केक हावरी सस्ते में काम वाली बिन पगारी काम वाली बाई. सगळं झाल्याच्या नंतर आम्ही जेवायला बसलो. भेंडी मसाला, डाळ, भात आणि भाकरी. त्याच्यानंतर बाजूच्या काकींनी आम्हाला वडे दिले होते. पट्टे अक्षयने नाही खाल्ले, मीच खाल्ले. त्याच्यानंतर मग सगळं घर क्लीन केलं आणि रात्रीची वेळ झाली होती झोपायची. सो अक्षयला म्हटलं तू अंथरूण घाल, बिकॉज बेडचा प्रॉब्लेम आहे ना, तर आम्ही बेडवरतीच झोपतो. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. बाय.